नमस्कार मित्रांनो, AIOSM टेक चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आपण अनेकदा पाहतो की आपल्याला एखादे छोटे पुस्तक, लग्नाची पत्रिका किंवा ऑफिसचे प्रेझेंटेशन बुकलेट स्वरूपात प्रिंट करायचे असते, पण नेमकी सेटिंग कशी करायची हे समजत नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या प्रिंटरवरून प्रोफेशनल बुकलेट कसं प्रिंट करायचं याची सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, बुकलेट प्रिंटिंग म्हणजे काय? सुरुवातीला समजून घेऊया की बुकलेट प्रिंटिंग म्हणजे काय। जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कागदावर 2 पेजेस अशा पद्धतीने प्रिंट करतो की तो कागद मधून दुमळल्यावर एका पुस्तकाचे स्वरूप तयार होते, त्याला बुकलेट प्रिंटिंग असं म्हणतात। यामुळे कागदाची बचत होते आणि तुमचे काम अधिक प्रोफेशनल दिसते। आता आपण प्रत्यक्ष कृती पाहूया। मी इथे Adobe Acrobat Reader चा वापर करणार आहे। मित्रांनो, सर्वात आधी तुमची फाईल ओपन करा। फाईल ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला Ctrl P असे दाबायचे आहे। Ctrl P दाबल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरपूर ऑप्शन्स दिसतात। तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी तुमचा प्रिंटर निवडायचा आहे। तुमचा प्रिंटर असेल, आपण या ठिकाणी HP LaserJet M1005 हा प्रिंटर निवडणार आहोत। त्यानंतर मित्रांनो खाली ऑप्शन्स असतात, साईज, पोस्टर, मल्टिपल, बुकलेट। आपल्याला या ठिकाणी पुस्तक तयार करायचं आहे, त्यामुळे आपण बुकलेट यावरती क्लिक करूया। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला फ्रंट साइड, काही प्रिंटर्स असे असतात जे दोन्ही साइडने प्रिंट करतात, तर दोन्ही साइडला प्रिंट करणाऱ्या प्रिंटरला बोथ साइड असे निवडायचे आहे। ते ऑटोमॅटिकली पूर्ण पुस्तक तयार करेल। परंतु काही साधे प्रिंटर असतात ज्यामध्ये वन साइड प्रिंट होतो, त्यामध्ये आपल्याला फ्रंट साइड ओनली यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे ऑप्शन्स आहेत लेफ्ट, राईट, तर यामध्ये तुम्हाला लेफ्ट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी लँडस्केपवरती क्लिक करूया किंवा ऑटो रोटेशन यावरती टिक करूया। त्यानंतर पेज सेटअपमध्ये जायचं आहे। पेज सेटअपमध्ये आपल्याला या ठिकाणी बाय डिफॉल्ट कधी लेटरवरती असतो, आपल्याला A4 किंवा लीगल किंवा दुसरा कोणताही पेज असेल तो या ठिकाणाहून घ्यायचा आहे आणि ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी या पेजेसमध्ये एक पेन किंवा पेन्सिलने या ठिकाणी मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्व सेटिंग केल्याच्या नंतर प्रिंट यावरती क्लिक करायचं आहे। आपण प्रिंटरला कमांड दिलेली आहे आणि प्रिंटरने ती कमांड घेतलेली आहे। आता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण आपले पेजेस अशा प्रकारे ठेवलेले होते, या ठिकाणी मार्किंग होती। आता आपल्याला खालच्या बाजूने खालचा जो पेज आहे त्याला उलट ठेवायचा आहे। सर्व पेजेस उलट ठेवून घ्यायचे आहेत खालच्या पासून वरती, म्हणजेच आपला जो वरचा मार्किंग केलेला पेज होता तो वरच्या बाजूला आला पाहिजे। आता अशा प्रकारे आपले पेजेस तयार झालेले आहेत। आणि मित्रांनो ज्या ठिकाणी आपण मार्किंग केलेली होती त्या बाजूला आता आपल्याला आतमध्ये ठेवायचं आहे। त्या बाजूला आपल्याला आतमध्ये ठेवायचं आहे आणि परत प्रिंट आउट द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला परत या ठिकाणी Ctrl P असा कमांड द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो ॲज इट इज ती सेटिंग करायची आहे। बुकलेट यावरती क्लिक करायचं आहे। एवढं काही करण्याची गरज नाही, तो आपण एक वेळ निवडलेला आहे, परंतु यामध्ये आपल्याला एक चेंज करायचा आहे। आपल्याला जो फ्रंट साइड ओनली होता त्याला आता बॅक साइड ओनली यावरती
क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲज इट इज सेटिंग ठेवायची आहे आणि प्रिंट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण कमांड दिलेला आहे आणि प्रिंटरने तो कमांड घेतलेला आहे. प्रिंटआउट सुरू झाले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपला बुकलेट तयार झालेला आहे. आता हे पेजेस आपल्याला सिक्वेन्स वाईज जोडायचे आहेत. जो खालचा पेज आहे मित्रांनो, त्याला उलट ठेवायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सेकंड पेज म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी फर्स्ट पेज, त्यानंतर सेकंड पेज, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी थर्ड पेज. सर्व पेजेस परत खालच्या पासून उलट करायचे आहेत. आता या ठिकाणी आपला बुकलेट आपला तयार झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता आपला बुकलेट तयार झालेला आहे. एन या ठिकाणी 2N 3N 4N 5N 6N 7N 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. आपले टोटल पेजेस हे 18 पेजेस होते मित्रांनो. आता आपण या ठिकाणी स्टॅपल करून एक आपलं बुकलेट, आपली पुस्तक या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे आपली एक पुस्तक तयार झालेली आहे. मित्रांनो, ही उर्दू शाळेची पुस्तक आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. माझ्याकडे प्रिंटसाठी आलेली होती, त्यामुळे उर्दू शाळेची प्रिंट मी दाखवली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या कोणत्याही खर्चाशिवाय स्वतःची बुकलेट तयार करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर AIOSM टेक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच नवीन नवीन टेक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.